नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 12 ऑगस्टला बुधवारी आलेली आहे अमावस्या. तर या अमावस्येला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला, तिथीला आणि अमावस्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. अनेकदा लाख प्रयत्न करूनही मुला-मुलींच्या विवाहामध्ये म्हणजेच लग्नात वारंवार अडथळे येतात. जुळलेले संबंध ऐनवेळी मोडू पडतात. जर तुमच्याही घरात अशीच परिस्थिती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत की एका विशेष दिवशी पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. मंडळी, जेव्हा आषाढ किंवा श्रावण महिन्यातील अमावस्या येते, विशेषतः जेव्हा बुधवार किंवा गुरुवार येतो, तेव्हा काही उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. जर तुमच्या मुलांच्या लग्नात सतत अडचणी येत असतील तर दीप अमावस्याच्या दिवशी किंवा कोणत्याही शुभ अमावस्येला हा एक सोपा उपाय नक्की करून पहा. मंडळी, या उपायासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची मदत घ्यावी लागेल. सनातन धर्मानुसार पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा आणि पितरांचा वास असतो. मंडळी, आता या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. एक पिवळा कापड लागणार आहे. रुमाला इतका असेल तरी देखील चालेल. 5 हळकुंड, जे लेकूरवाळे हळकुंड असतात ते 5 आपल्याला हळकुंड लागणार आहेत. तसेच एक कलावा धागा लागणार आहे आणि मौली धागा लागणार आहे. अशा अक्षता लागणार आहेत. त्या अक्षता आपल्याला हळद टाकून पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. थोडेसे तीळ देखील आपल्याला लागणार आहेत. तसेच बघा, आता तुम्हाला प्रश्न पडेल हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, तर मग हा उपाय घरातील कोणत्याही सदस्याने, मुलाची आई करू शकते, बहीण करू शकते, वहिनी करू शकते, भाऊ करू शकतो, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पिवळे कपडे किंवा पांढरे कपडे हे घालायचे आहेत. नंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, तर तुम्हाला प्रथम तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे. देवी देवतांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय माझ्या मुलांच्या लग्नासाठी करत आहे. तर माझ्या मुलांच्या लग्नामध्ये जे काही विघ्न येत आहेत, कुंडलीमध्ये काही पितृदोष आहे, नजरदोष आहे, तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुमचं जे कुलदैवत आहेत, इष्टदेव आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, यांना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या प्लेटमध्ये पिवळं कापड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 5 हळकुंड आहेत तर ते ठेवायचे. त्याच्यापूर्वी त्याच्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि 5 हळकुंड त्याच्यावरती ठेवायचे आहेत. अक्षता आहेत तर त्या देखील घेतावेळेस अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, तुटलेल्या वगैरे घ्यायचे नाहीत. तर ते तांदूळ तुम्हाला त्याच्यामध्ये हळद टाकायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये एक सूत देखील, सुती धागा असतो, मौली धागा, तो देखील त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. 1 रुपयाचा शिक्का त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. आणि मग तुम्हाला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे, शुद्ध पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गाईचं 2 चमचे दूध टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचे आहेत, गुळाचा तुकडा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि मग तुम्हाला एखादा दिवा असेल तर दिवा देखील तुम्ही बरोबर घेऊ शकता. आणि मग तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं. पिंपळाचं झाडाला इतकं महत्त्व आहे की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान ब्रह्मा, खोडामध्ये भगवान विष्णू आणि पानावर देवांचे देव भगवान शिव यांचा वास असतो. त्यामुळे पिंपळाची पूजा म्हणजे थेट त्रिदेवांची पूजा मानली जाते. पिंपळाचे झाड हे पितरांचे निवासस्थान मानले जाते. म्हणूनच पूर्वजांच्या शांतीसाठी आणि पिंडदानासाठी पिंपळाच्या झाडाखाली पूजा ही केली जाते. कारण अमावस्या ही तिथी प्रामुख्याने पितरांचे स्मरण, दान, धर्म आणि आत्मिक शांततेसाठी विशेष मानली जाते. अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आणि झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्याने कुंडलीतील पितृदोष आणि कालसर्पदोष शांत होण्यास मदत होते. अमावस्या ही शनीची संबंधित मानली जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने किंवा पिंपळाच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेवाचा प्रकोप शांत होतो आणि 7.5चा त्रास
कमी होतं। तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतील तर ते दोष दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरते। तसेच अमावस्या तिथीला वातावरणात नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते। अशा वेळी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि पावित्र्य येते। इतकं धार्मिक महत्त्व या पिंपळाच्या झाडाला आहे आणि म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। हे सर्व साहित्य घ्यायचं आहे। पिवळ्या कापड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 हळकुंड घ्यायचं आहेत, पिवळ्या अक्षता घ्यायच्या आहेत, तसेच एक सुती धागा घ्यायचा आहे, मौली धागा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे आणि एक तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे। तर हे सर्व साहित्य घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला प्रथम जे आपण 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। तर तुम्हाला प्रथम पिंपळाच्या झाडाभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्हाला करायचं आहे आणि मग तुम्हाला जे पाणी आहे तर ते देखील तुम्हाला फेऱ्या मारता वेळेस पिंपळाच्या मुळाला अर्पण करायचं आहे। आणि मग तुमच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर जे आपण पिवळ्या कापडामध्ये जे हळकुंड आहे तर त्याची तुम्हाला एक पोटली बनवायची आहे। एक मौली धागा घ्यायचा आहे आणि तो बांधून घ्यायचा आहे आणि मग ही जी पोटली बनवलेली आहे तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाला म्हणजे एखादी फांदी असेल तर तिथे ती बांधायची आहे। असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्हाला बोलायचं आहे आणि ती पोटली तुम्हाला तिथे बांधायची आहे। हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, पितृदोष आहे, नजर दोष आहे, कालसर्प दोष आहे तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे। आणि मग हे सर्व झाल्यानंतर बघा तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। मानले जाते की या उपायाने गुरुग्रहाचा आणि बृहस्पतीचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे विवाह जुळण्याचे योग प्रबळ होत। उपाय करताना मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने प्रार्थना करायची आहे। पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मुलांच्या वैवाहिक आयुष्यातील सर्व बाधक ग्रह शांत होऊ दे अशी विनंती करायची आहे। मंडळी, आषाढ अमावस्या म्हणजे वर्षातील सर्वात मोठी पितृतिथी आणि पिंपळाच्या झाडावर पितृ भगवान विष्णू यांचा वास असतो। ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष किंवा गुरुदोष आहे त्यांच्याच लग्नात अडचणी येतात। हा उपाय केला की दोन्ही दोष जातात। बुधवार असल्याने बुद्धी पण शांत होते आणि योग्य स्थळ देखील मिळते। मंडळी, जेव्हा आषाढ किंवा श्रावण महिन्यातील अमावस्या येते, विशेषतः जेव्हा बुधवार किंवा गुरुवार येतो तेव्हा काही उपाय अत्यंत प्रभावी ठरतात। जर तुमच्या मुलांच्या लग्नात सतत अडचणी येत असतील तर दीप अमावस्याच्या दिवशी किंवा कोणत्याही शुभ अमावस्याला हा एक सोपा उपाय नक्कीच करून बघा। बुधवार असल्याने बुध ग्रह पण चांगला होतो, बुद्धी स्थिर होते आणि चांगली स्थळ मिळते। जर पत्रिकेत पितृदोष आहे तर हा उपाय रामबाण आहे। बघा, मुलांच्यासाठी काही नियम आहेत तर त्या नियमाचं मुलांनी अवश्य पालन करायचं आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये जे दोष असतात तर ते शांत होतात। ज्या मुला मुलींच्या लग्नात अडचणी येतात त्यांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करणे आणि गुरुवारी पिंपळाच्या झाडाला किंवा केळीच्या झाडाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते। तसेच बघा, वास्तुशास्त्रानुसार विवाह योग्य मुलांची खोली उत्तर पश्चिम किंवा वायव्य दिशेला असणे उत्तम मानले जाते। यामुळे विवाहाचे योग लवकर जुळून येतात। तसेच मुलांनी झोपताना आपले पाय नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावेत। दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो। उठल्यावर आई वडील आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे किंवा आशीर्वाद घेणे यामुळे मुलांमध्ये नम्रता संस्कार टिकून राहतात। सूर्योदयापूर्वी उठणे, स्नान करणे आणि आपल्या वैयक्तिक जागेची स्वच्छता स्वतः राखणे ही शिस्त मुलांच्या व्यक्तिमत्वाला प्रारब्ध देते। मंडळी, श्रद्धा आणि कर्माचा योग्य मेळ असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।